मित्रांनो, इथेनॉल ब्लेंडिंगच्या नावाखाली तुमच्या परिस्थितीशी, तुमच्या आरोग्याशी आणि आपल्या संसाधनांशी खेळून तुम्हाला कसं एका वेगळ्या ट्रॅप मध्ये फसवलं जातंय ते बघा. हे सिएन ॲग्रो कंपनीचे 2015 चे आकडे, यांचा वाला नफा हा अतिशय त्या टायमाला अत्यल्प होता आणि यांच्यावाल्या शेअरची किंमत ही 30 ते 35 रुपयाच्या आसपास होती. परंतु ज्या टायमाला आपण हीच आकडेवारी 2023-24च्या बाबतीत बघतो तर हा नफा 41 कोटीच्या आसपास जातो. आणि जर 2025-26चा विचार केला तर ह्या कंपनीचा नफा जाऊन पोहोचतो 223 कोटी रुपयापर्यंत. आणि आता ह्या इथेनॉल निर्मितीच्या प्रॉब्लेम वरती येऊ. जर पाण्याचाच विचार केला तर 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी फॅक्टरीमध्ये 4 ते 5 लिटर पाणी जागेवरती लागते. आणि जर याच्यावाल्या वॉटर फुटप्रिंटचा विचार केला तर तांदूळाच्या बाबतीमध्ये हा आकडा जातो 10,000 लिटरच्या पार, मक्याच्या बाबतीमध्ये 4,500 लिटरच्या आसपास जातो आणि ऊसाच्या बाबतीमध्ये 3,000 लिटरच्या पार जातो. आता ह्याच गोष्टींवरती प्रश्न विचारला तर हा मंत्री नितीन गडकरी म्हणतो की हे लोक अँटी नॅशनल आहे. आर्ग्यूमेंट करने वाले लोग हैं ना, ये सबसे देश में एंटी नेशनल है. देश में पानी की कोई कमी नहीं है. मैं वाटर अच्छा, तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही हे वरती चालणाऱ्या व्हिडिओ मधले लोक बघा, ह्या लोकांसाठी तुम्ही पण अँटी नॅशनल आहे, कारण यांचं दररोजचं पिण्याच्या पाण्याची गरज सुद्धा भागत नाही. अशा लोकांच्या वाट्याचं पाणी तुम्ही तुमच्या फॅक्टऱ्यांमध्ये वाया घालवताय. आता येऊ प्रदूषणावरती. 2-4 दिवसापूर्वी सार्थक गोस्वामी नावाचा एक युट्यूबर त्या आसामच्या बर्नी हाटमध्ये जातो, जिथं की या इथेनॉलच्या फॅक्टऱ्या लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो जेव्हा ड्रोनचा शॉट घेण्यासाठी ते ड्रोन हवेमध्ये उडवतो तर ते ड्रोन सिग्नल द्यायला लागतं. त्याच्यामध्ये PM 2.5 सारख्या कणाचं प्रमाण इतकं जास्त आहे की मी ह्या उंचीवरती उडू शकत नाही. आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचं जर पिकाची अवस्था बघितली तर तिथली जी कोबी आणि इतर जे पिकं आहे त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा काळ्या काजळीचा थर आलेला आहे. तिथलं गवत जर शेळ्यांनी खाल्लं तर त्या शेळ्या आजारी पडतायत. आणि ह्या फॅक्टऱ्यांमधलं जे प्रदूषित पाणी आहे ते जेव्हा नद्यांमध्ये सोडलं जातं तर त्या विहिरींमधलं पाणी सुद्धा प्रदूषित होऊन जातं. तिथल्या लोकांना TB, कॅन्सर, अस्थमा या प्रकारचे आजार जडून त्याचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं. केंद्र सरकारचं जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ते असं सांगतं की इथेनॉल निर्मित करणाऱ्या ज्या फॅक्टरी आहे ह्या सगळ्या रेड कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामुळेच हे जे आसामचं बर्नी हाट आहे हे देशातल्या सगळ्यात प्रदूषित शहरांपैकी एक येतं. आता येऊ लोकांच्या गाड्यांवरती. 4 व्हीलरचा विचार केला तर 5 कोटीच्या आसपास 4 व्हीलर येतात आणि 2 व्हीलरचा विचार केला तर 27 ते 28 कोटी 2 व्हीलर येतात. जर तुम्ही यांचा मेंटेनन्स ह्या इथेनॉल मुळे जी गडबडी त्यांच्या मशीन मध्ये होती तर 2 व्हीलरच्या बाबतीमध्ये वर्षाला 2,000 पकडा आणि 4 व्हीलरच्या बाबतीमध्ये वर्षाला 10,000 पकडा तर हा जो आकडा येतो हा 1,00,000 कोटीच्या आसपास जातो. आणि हे भडवे काय म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पण याचा फायदा मिळवून दिलाय. तर इथेनॉल पासून जो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो तो समजा 1,50,000 कोटीच्या आसपास येतो आणि 5 कोटी शेतकरी हे इथेनॉलशी संबंधित पैसा कमावतात. तर एका शेतकऱ्याच्या वाट्याला एका वर्षाला फक्त 3,000 रुपये येतात. तर हे 3,000 रुपये कुठं आणि यांच्या सिएन ॲग्रोला भेटणारे एका वर्षामधले 223 कोटी रुपये कुठं. याच्यानंतर तुम्ही म्हणाले आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे. परंतु जेव्हापासून इथेनॉल आले 90 रुपयाच्या खाली 1 रुपया लिटर पेट्रोल हे इथेनॉल युक्त असणारे भेटलेले नाही. बाकी जनता याच्यावरती प्रकाश टाकेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.